नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी देशमुख, स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण तज्ञ, उमंग IVF हॉस्पिटलच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण इन्फर्टिलिटी व्हिडिओ सिरीजमध्ये वंध्यत्वासंदर्भातील वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करत आहोत. ट्रीटमेंटच्या वेगवेगळ्या पद्धतींबद्दल आपण चर्चा केली आहे. पण ओपीडीमध्ये माझं असं लक्षात आलं की बऱ्याच म्हणजे इन्फर्टिलिटीच्या ट्रीटमेंटमध्ये ज्या काही लॅबोरेटरी बेस्ड प्रोसिजर असतात, जसं की IUI म्हणजे इंट्रायुटराईन इन्समायनेशन, मग IVF इन विट्रो फर्टिलायझेशन, मग ICSI इंट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन, तर याच्याबद्दल लोकांना बरंच कन्फ्युजन आहे. बऱ्याच जणांना IUI, IVF आणि ICSI यामधला फरक समजणं अवघड जातं आणि त्याच्यामुळे त्यांना ट्रीटमेंट करताना बरंच गोंधळल्यासारखं होतं. आणि म्हणून ह्या लॅबोरेटरी बेस्ड प्रोसिजर ज्या आहेत त्याबद्दल मी आज तुम्हाला त्या तीन मधला फरक समजवण्याचा प्रयत्न करणार आहे. कुठल्याही दाम्पत्याला जेव्हा इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम भेडसावतो आणि ते डॉक्टरांकडे जातात, तेव्हा ट्रीटमेंटच्या काही स्टेप्स असतात. जसं की पहिल्या स्टेपमध्ये शक्यतो आपण नैसर्गिकरित्याच बाळ राहण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे बेसिक तपासण्या करतो. त्या तपासण्यांमध्ये म्हणजे पुरुषांची वीर्याची तपासणी, महिलेची सोनोग्राफी आणि काही रक्त तपासण्या. हे केल्यानंतर जर आपल्याला लक्षात आलं की साधारण विशेष काही प्रॉब्लेम नाहीये, तर मग अशा वेळेस आपण फक्त काही मेडिसिन्स देऊन नैसर्गिकरित्याच गर्भधारणा कशी होईल याचा प्रयत्न करतो. तर याला आपण ओव्ह्युलेशन इंडक्शन विथ प्लॅन्ड रिलेशन असं म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये आपण महिलेला काही श्रीबीज वाढण्यासाठीचे मेडिसिन्स देतो आणि सोनोग्राफीद्वारे आपण हे पाहतो की श्रीबीज कसं वाढतंय, कसं तयार होतंय, आणि ते जेव्हा परिपक्व होतं तेव्हा त्याला फायनल मॅच्युरेशनचं इंजेक्शन देऊन किंवा ते कसं फुटतंय हे आपण सोनोग्राफीमध्ये फक्त मॉनिटर करतो आणि त्या फुटण्याच्या वेळेस आपण त्यांना संबंधाच्या तारखा काढून देतो आणि संबंध ठेवायला सांगतो. याच्यानंतर अंड फुटून शुक्राणू तिथे जाऊन गर्भधारणा होते आणि नॅचरल पद्धतीने गर्भधारणा होते आणि गर्भ पुढे वाढतो. तर ही पूर्णपणे नैसर्गिक पद्धत आहे. याच्यामध्ये कुठलेही लॅबोरेटरी बेस्ड किंवा प्रयोगशाळेतल्या काही गोष्टी याच्यामध्ये केल्या जात नाहीत. परंतु आपलं इन्फर्टिलिटीचं किंवा वंध्यत्वाचं कारण काय आहे याच्यानुसार आपली उपचार पद्धती ही वेगळी राहते. म्हणजे ओव्ह्युलेशन इंडक्शन विथ प्लॅन रिलेशन ही पहिली पायरी आहे. नंतर इंट्रायुटराईन इन्समायनेशन म्हणजेच IUI ही आपण दुसरी पायरी म्हणू शकतो साधारण, आणि टेस्ट ट्यूब बेबी ही तिसरी पायरी आहे. म्हणजे याच्यामध्येच टेस्ट ट्यूब बेबीमध्येच आयदर IVF किंवा ICSI ह्या दोन लॅबोरेटरी बेस्ड प्रोसिजर करून आपण गर्भधारणा होण्याचा प्रयत्न करतो. परंतु असं काही नाहीये की प्रत्येक दाम्पत्याला ह्या 4 स्टेप्स मधूनच जावं लागेल. म्हणजे ओव्ह्युलेशन इंडक्शन झाल्यानंतरच तुम्ही IUI ला गेलं पाहिजे किंवा IUI मध्ये फेल झालं तरच तुम्ही IVF ला गेलं पाहिजे, असं काही नाहीये. तुमचं इन्फर्टिलिटीचं कारण काय आहे याच्यानुसार डॉक्टर तुम्हाला या 3 पैकी कुठलीही एक मोडॅलिटी सांगू शकतात. म्हणजे आम्ही तर खूप यंग आहोत आणि आम्ही पहिल्याच डॉक्टरांकडे गेलो आणि पहिल्यांदाच डॉक्टरांनी आम्हाला IVF कसं सांगितलं, असं बऱ्याच जणांना गोंधळ असतो. परंतु तुमचं इन्फर्टिलिटीचं कारण काय आहे याच्यानुसार तुमची इन्फर्टिलिटीची मोडॅलिटी किंवा काय ट्रीटमेंट राहणार आहे हे डिसाईड होतं. जसं की आता शुक्राणूंची तपासणी केल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या 0 आहे, म्हणजे अजूस्पर्मी आहे. तर अशा पुरुषांमध्ये मग पहिली पायरी उपयोगाची नसते, कारण की नैसर्गिक गर्भधारणा मग अशा जोडप्यामध्ये होणं अशक्य असतं आणि मग आपण डायरेक्टली आपल्याला IUI किंवा IVF या मार्गाला जावं लागू शकतं. तसंच जर महिलेचं वय डायरेक्टली 35 वर्ष असेल, लग्न होऊन 10-15 वर्ष झाली असतील, तर अशा वेळेस आपण छोट्या मोठ्या ट्रीटमेंटमध्ये वेळ घालवू शकत नाही, कारण की आपल्याकडे श्रीबीजांची आणि शुक्राणूंची संख्या ही ठरलेली असते आणि वयानुसार ती कमी होत जाते आणि आपल्याकडे कमी वेळ असल्यामुळे तुम्हाला डॉक्टर डायरेक्टली IVF किंवा ICSI हा मार्ग सुद्धा सांगू शकतात. आणि म्हणूनच IUI म्हणजे नक्की काय आहे, कधी करावं, IVF म्हणजे नक्की काय आहे, कधी करावं, ICSI म्हणजे नक्की काय, कोणी करावं, याच्याबद्दल मी थोडक्यात आज सांगणार आहे. तर आता इंट्रायुटराईन इन्समायनेशन म्हणजे IUI शक्यतो आपण अशा जोडप्यांना सांगतो की ज्यांच्यामध्ये ज्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या ही बॉर्डर लाईन लो आहे. म्हणजे नॉर्मली 15 मिलियन पेक्षा जास्त शुक्राणू असणं गरजेचं असतं वीर्यामध्ये. पण जर का शुक्राणूंची संख्या ही 8 ते 12 मिलियनच्या साधारण असेल, म्हणजे 8 पेक्षा पण कमी नसेल आणि 12 पेक्षा जास्त नसेल, तर अशा पुरुषांना आपण IUI ही उपचार पद्धती सांगतो. आणि या उपचार पद्धतीमध्ये महिलेचा जो पार्ट आहे तो पूर्णपणे नॉर्मल असणं गरजेचं असतं. म्हणजे महिलेचं व्यवस्थित ओव्ह्युलेशन म्हणजे श्रीबीज तयार होणं, फुटणं ही गोष्ट नॉर्मल व्हायला पाहिजे. म्हणजे नैसर्गिकरित्या तरी व्हायला पाहिजे किंवा ऍटलिस्ट आपण गोळ्या दिल्यानंतर तरी महिलेचं श्रीबीज तयार व्हायला पाहिजे. आणि महिलांच्या दोन्ही गर्भनलिका खुल्या असणं किंवा ऍटलिस्ट एक तरी गर्भनलिका खुली असणं आवश्यक असतं. तरच अशा दाम्पत्याला आपण IUI ही उपचार पद्धती सांगू शकतो. आणि ही एक बेसिक लॅबोरेटरी प्रोसिजर आहे. याच्यामध्ये ही एक OPD बेस्ड प्रोसिजर आहे.
याच्यामध्ये लॅबोरेटरीचा पार्ट फक्त सिमेन प्रिपरेशनचा आहे, बाकी सगळी गर्भधारणा ही नैसर्गिक पद्धतीनेच होणार असते. म्हणजे फक्त संबंधांनंतर जे शुक्राणू योनी मार्गाद्वारे गर्भाशयापर्यंत पोहोचणार असतात, गर्भनलिकेपर्यंत पोहोचणार असतात, ते फक्त आपण बाहेर लॅबोरेटरीमध्ये सिमेंट सॅम्पल पुरुषांचं घेऊन ते सिमेंट सॅम्पल प्रिपेअर करून, म्हणजे त्याच्यावरती थोडी प्रक्रिया करून ते तयार चांगलं तयार केलेलं वीर्य, म्हणजे त्याच्यामधले आपण इम्प्युरिटी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आणि चांगले गुड क्वालिटीचे हालचाल करणारे शुक्राणू फक्त कॉन्सन्ट्रेट करून आपण डायरेक्टली गर्भाशयात सोडतो. फक्त एवढीच प्रोसिजर ही लॅबोरेटरी बेस्ड आहे. याच्यानंतर महिलेचं अंड वाढणं, फुटणं आणि शुक्राणू आणि श्रीबीज यांचं गर्भनलिकेमध्ये मिलन होणं, गर्भ तयार होणं आणि तो येऊन गर्भाशयात रुजणं, हे सगळी गोष्ट ही महिलेच्या शरीरातच होते आणि ती नॅचरल पद्धतीने होते. आणि त्याच्यामुळे ही एक छोटी लॅबोरेटरी बेस्ड प्रोसिजर आहे. आणि याच्यामध्ये आता बऱ्याच जणांना असं वाटतं की IUI केलं म्हणजे पहिल्याच महिन्यामध्ये आपल्याला रिझल्ट मिळेल, तर असं नाहीये. कारण की IUI मध्ये जवळजवळ 90% प्रक्रिया ही नैसर्गिकरित्याच होत असते, ती महिलेच्या शरीरावरच अवलंबून असते. फक्त सॅम्पल प्रिपेअर करून गर्भाशयापर्यंत सोडण्याचं कामच आपण करतो. पुढची सगळी प्रक्रिया ही नैसर्गिकरित्या होणं गरजेचं असतं आणि त्यामुळे IUIचा सक्सेस रेट हा फक्त 10 ते 15% आहे. तोही क्लिनिक टू क्लिनिक व्हेरी करू शकतो. नंतर आपण कुठल्या कारणासाठी IUI करतोय याच्यावरती सुद्धा व्हेरी करू शकतो. म्हणजे 15% जास्त सक्सेस रेट हा IUIचा नाहीये. आणि IUI कमीत कमी तुम्हाला 4 ते 6 वेळा करावं लागू शकतं. ते पण डिपेंड की तुम्ही कुठल्या कारणासाठी IUI करताय याच्यावरून, तुमचं वय किती आहे महिलेचं, याच्यानुसार आपण जास्तीत जास्त किती IUI करू शकतो हे ठरवू शकतो. आणि IUI चा खर्च हा IVF पेक्षा जवळजवळ 5 ते 10 पटीनं कमी आहे. आता आपण वळूयात की टेस्ट ट्यूब बेबी या प्रकाराकडे. आता टेस्ट ट्यूब बेबीमध्ये सुद्धा आता 2 लॅबोरेटरी, म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी ही बऱ्यापैकी लॅबोरेटरी बेस्ड प्रोसिजर आहे, म्हणजे IVF लॅबमध्ये केली जाते. आणि त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या 2 प्रक्रिया आहेत. एक आहे IVF आणि एक आहे ICSI. IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन आणि ICSI म्हणजे इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. आता IVF या नावातूनच तुमच्या लक्षात येईल की इन विट्रो म्हणजे शरीराच्या बाहेर आणि इन विवो म्हणजे शरीराच्या आत. तर जे काही फर्टिलायझेशन मी तुम्हाला आधी सांगितल्यानुसार, आधीच्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार, की फर्टिलायझेशन हे महिलेच्या गर्भनलिकेमध्ये होत असतं. म्हणजे दर महिन्याला जे महिलांचं श्रीबीज वाढतं, पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून वाढायला सुरुवात होतं, 14व्या 15व्या दिवशी ती रेडी होतं. ते रेडी झालेलं श्रीबीज जेव्हा श्रीबीजातून फुटून बाहेर येतं तेव्हा गर्भनलिका त्याला कॅच करते आणि गर्भनलिकेमध्ये श्रीबीज येतं. आणि त्याच्यानंतर जर त्या काळात संबंध झाले तर शुक्राणू योनी मार्गाद्वारे गर्भाशयातून गर्भनलिकेपर्यंत पोहोचतात आणि गर्भनलिकेमध्ये फर्टिलायझेशनची प्रोसिजर होते. म्हणजे एक श्रीबीज आणि शुक्राणू एकत्र येऊन गर्भ बनवतात आणि मग हा तयार झालेला गर्भ पुढे सरकत पुढच्या 4-5 दिवसात गर्भाशयामध्ये येऊन रुजतो आणि तो पुढे 9 महिने नैसर्गिकरित्या वाढतो आणि बाळ जन्माला येतं. परंतु आणि मी आधीच्या 2 प्रोसिजर सांगितल्यामध्ये नैसर्गिकरित्या आणि IUI मध्ये ही पूर्ण गोष्ट ही शरीराच्या आत होत असते, ज्याला आपण इन विवो म्हणतो. आता इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे टेस्ट ट्यूब बेबीमध्ये ही फर्टिलायझेशनची प्रक्रिया आपण शरीराच्या बाहेर करतो आणि म्हणून याच्यामध्ये बऱ्यापैकी लॅबोरेटरी बेस्ड गोष्टी असतात. आणि ICSI आणि IVF मध्ये, आता IVFच्या प्रोसिजर शॉर्टमध्ये काय असतात, म्हणजे एक साधारण 5 ते 6 स्टेप्समध्ये ही आपण IVFची प्रोसिजर डिवाइड करू शकतो. तर IVF मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण बाहेर फर्टिलायझेशन करत असल्यामुळे महिलेची श्रीबीज बाहेर काढणं लॅबोरेटरीमध्ये पेट्री डिशमध्ये घेणं आवश्यक असतं आणि याच्यासाठी महिलेला आपण काही हॉर्मोनल इंजेक्शन देऊन जास्तीत जास्त श्रीबीज कशी तयार होतील याचा प्रयत्न करतो. साधारण 10 ते 12 दिवस कंटिन्युअसली इंजेक्शन्स दिली जातात हॉर्मोनची. त्याच्यानंतर 12व्या दिवशी सोनोग्राफीच्या सहाय्याने आणि पेशंटला भूल देऊन आपण ही श्रीबीज बाहेर एका इंजेक्शनद्वारे शोषून घेतो आणि मग ही श्रीबीज पेट्री डिशमध्ये घेऊन आपण पुरुषाचं सिमेंट सॅम्पल प्रिपेअर करून जे चांगले हालचाल करणारे शुक्राणू असतात ते त्या पेट्री डिशमध्ये आपण स्प्रिंकल करतो आणि IVF मध्ये हे स्पर्म स्वतः जाऊन एगला फर्टिलाइज करतात आणि मग हे फर्टिलायझेशन झालेले एम्ब्रिओ आपण इन्क्युबेटरमध्ये पुढे 3 ते
5 दिवस वाढण्यासाठी ठेवतो. तर ही थोडक्यात IVF ची प्रोसिजर झाली. आता याच्या पुढे जाऊन इंट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन काय आहे, तर आता IVF मध्ये कमीत कमी मी तुम्हाला सांगितलं की आपण शुक्राणू स्प्रिंकल करतो आणि शुक्राणू स्वतःहून जाऊन श्रीबीजाला फलित करतात. तर याच्यामध्ये म्हणून शुक्राणूंची हालचाल नॉर्मल असणं आवश्यक असतं आणि कमीत कमी शुक्राणूंची संख्या ही 5 मिलियन पर्यंत तरी असणं किंवा 1 मिलियन पेक्षा जास्त असणं आवश्यक असतं. परंतु जर काही पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या 1 मिलियन पेक्षा सुद्धा कमी असेल किंवा शुक्राणूंची संख्या वीर्यामध्ये नसेलच आणि आपल्याला टेस्टिस मधून शुक्राणू ऍस्पिरेट करायचे असतील आणि अगदी काही 5-10 शुक्राणू जर आपल्याला मिळणार असतील, तर अशा केसमध्ये IVF ही प्रणाली कामी येत नाही. अशा वेळेस आपल्याला इंट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन करावं लागतं आणि याच्यामध्ये आपण श्रीबीज बाहेर काढण्यापर्यंतची प्रोसिजर ही सेम असते. फक्त लॅबोरेटरीमध्ये आपण एम्ब्रिओलॉजिस्ट मायक्रोस्कोप खाली एक एग सिलेक्ट करतात चांगल्या क्वालिटीचा आणि एक स्पर्म सिलेक्ट करून स्वतः मॅन्युअली एका एग मध्ये एक स्पर्म इंजेक्ट करतात आणि मॅन्युअली ते फर्टिलायझेशन घडवून आणतात. आणि म्हणून हा फरक आहे IVF आणि ICSI मध्ये. याच्यानंतर तयार झालेले गर्भ आपण सेम पुढचे 3 ते 5 दिवस वाढण्यासाठी इन्क्युबेटरमध्ये ठेवतो आणि ते 5 दिवस वाढून तयार झाल्यानंतर त्यांना फ्रीज करून पुढच्या महिन्यामध्ये गर्भाशयाचा अस्तर रेडी करून ते गर्भाशयामध्ये आपण इम्प्लांट करतो, ज्याला आपण एम्ब्रिओ ट्रान्सफर असं म्हणतो. तर IVF आणि ICSI ह्या प्रोसिजर बऱ्यापैकी लॅबोरेटरी बेस्ड आहेत आणि IUI पेक्षा त्या बऱ्याच किचकट सुद्धा आहेत आणि याच्यासाठी लागणार आणि याच्यामध्ये सुद्धा सक्सेस रेट हा काही 100% नाहीये, कारण की याच्यामध्ये सुद्धा मी सांगितल्याप्रमाणे फक्त गर्भ बनवण्याची प्रक्रिया ही प्रक्रियेपर्यंतची गोष्टाची आपण जवळजवळ 100%पर्यंतची गॅरंटी देऊ शकतो, कारण की याच्यामध्ये आपण गर्भ बाहेर बनवतो आणि स्वतःहून एका एगमध्ये एक स्पर्म इंजेक्ट करतो. त्यामुळे शुक्राणूंची संख्या कितीही कमी असली, शुक्राणूंची हालचाल जरी नसली किंवा एग क्वालिटी जरी पुअर असली तरी पण गर्भ बनण्याची शक्यता ICSI नंतर बऱ्यापैकी 100%पर्यंत जाते. परंतु हा बनवलेला गर्भ जेव्हा आपण गर्भाशयात सोडतो तेव्हा गर्भाशयातली गादी म्हणजे गर्भाशयातलं अस्तर, ज्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो, आणि एम्ब्रिओ यांच्या सगळ्या गोष्टी जुळून येतीलच आणि गर्भ तिथे रुजेलच याची 100% शाश्वती नसते आणि त्याच्यामुळे IVF किंवा ICSI केल्यानंतर सुद्धा सक्सेस रेट हा 40 ते 50% पेक्षा जास्त नाहीये आणि IUI पेक्षा IVF साठी लागणारा खर्च हा जवळजवळ 5 ते 10 पटीनं जास्त आहे. आणि IVF आणि ICSI ही प्रोसिजर सुद्धा तुम्हाला कुठल्या कारणासाठी IVF किंवा ICSI करताय याच्यानुसार तुम्ही ती 2 ते 3 वेळा रिपीट करू शकता. तर हे साधारण फरक झाला IUI म्हणजे इंट्रायुट्राइन इन्सेमायनेशन, IVF इन विट्रो फर्टिलायझेशन आणि ICSI म्हणजे इंट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन. तर मला असं वाटतंय की या 3 लॅबोरेटरी बेस्ड प्रोसिजरवरती प्रकाश टाकण्याचा मी बऱ्यापैकी प्रयत्न केलाय. ह्या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. म्हणजे ह्या तिन्ही प्रोसिजर करण्यामागची कारणं वेगवेगळी आहेत, त्यांच्या प्रोसिजर वेगवेगळ्या आहेत, त्यांच्यासाठी लागणारा वेळ वेगवेगळा आहे. तर या तिन्ही प्रोसिजर बद्दल तुम्हाला काहीही शंका असेल तर तुम्ही निश्चितपणे मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.